तर सर्व नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। तर वैयक्तिक कर्ज योजना आता सुरू झालेली आहे। तर त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक कर्ज 10 लाख रुपये तर मिळणार आहेत। तर त्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, कोण पात्र राहणार आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, अर्ज कुठे करावा व याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर हे आहे व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी भांडवल व कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना। तर या योजनेच्या अंतर्गत कोणते तुम्हाला आता कागदपत्र लागणार आहे, तर योजनेचा जो काही लाभ आहे ते कशा प्रकारे मिळणार आहे ते आपण आता पाहणार आहे। तर या योजनेच्या अंतर्गत अर्जदारास 10 लाखापर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते आहे। त्यानंतर यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग त्यानंतर 60% असून व्याजदरास 5% रक्कम स्वतः सहभाग म्हणून भरायची आहे। त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेची मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेचा 35% रक्कम महामंडळातर्फे वीज भांडवल म्हणून देण्यात येते। सदर 35% रक्कम दराचे 4% व्याज आकारण्यात येते। तर वीज भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी 5 वर्ष असून बँकेने कर्ज वितरित केलेल्या त्वरित दुसऱ्या महिन्यापासून महामंडळाच्या वीज भांडवलाची वसुली सुरू केली जाते। वीज भांडवल वसुली हप्त्याचे जे काही आदेश आहे ते इथं निर्देश आहे ते इथं देण्यात येते। त्याचप्रमाणे अर्ज कुठे करायचा आहे, तर जिल्हा कार्यालय अण्णाभाऊ साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ किंवा याची जी लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला इथं मिळून जाईल। त्यानंतर आवश्यक जे काही कागदपत्रे आहेत, तर यामध्ये 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला अनिवार्य आहे। तर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड, रहिवासी पुरावा, त्यानंतर उत्पन्नाचा जे काही दाखला, तलाट्यांनी दिलेल्या जे काही वार्षिक उत्पन्नाचा दाखला आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे। ते जर नसेल किंवा तुम्ही कोणाच्या नावाने इथं घेऊ शकता ते जे आहे। त्यानंतर जातीचा पुरावा म्हणून जातीचा जे काही दाखला आहे, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे। जर तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचं असेल तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, त्यानंतर जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला कुठे सबमिट करायचे आहेत, तर तुम्हाला हे जे अर्ज कुठे करावा हे तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे। तरीसुद्धा काही अडचण जात असेल व फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे व तुम्ही जे काही वैयक्तिक कर्ज आहे ते कशा प्रकारे मिळवू शकता, तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे। तर लगेच पहा। तर अशाच प्रकारचे नवीन योजनेबद्दल संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।